ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थांचे नाव जेव्हा जेव्हा आपण मुखी घेऊ, स्वामी समर्थांचे नाव जेव्हा जेव्हा आपल्या मुखी येते, तेव्हा तेव्हा आपल्या मनामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण होते। नक्कीच स्वामींची शिकवण आणि स्वामींचे शब्द गेल्या बऱ्याच वेळापासून प्रत्येक स्वामी भक्ताचे आयुष्य बदलत आहे। या जीवनामध्ये, या मतलबी वेळेमध्ये, या मतलबी काळामध्ये नक्कीच माणसाची साथ देणार कोण, माणसाच्या सोबत उभा राहणार कोण। नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर तुला भाग्यवंत ठरायचं असेल ना, या जीवनामध्ये जर तुला भाग्यशाली ठरायचं असेल ना, या जीवनामधील सर्व इच्छा तुझ्या पूर्ण तुला करायच्या असतील ना, तर स्वामींनी सांगितलेल्या शब्दांच्या मार्गावरती चाल, स्वामींनी सांगितलेल्या शब्दांच्या अनुभवावरती चाल। स्वामींनी सांगितलेले शब्द फक्त मनापासून ऐकून बघ, येणाऱ्या काही वेळात नाही चमत्कार घडला तर नक्कीच मला येऊन सांग। कारण की स्वतः स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द जर आपण मनीध्यानी ठेवले ना, तर या जीवनामधील कोणतीही वाईट वेळ आपल्याला रोखू शकत नाही, या जीवनामध्ये कोणतीही वाईट शक्ती आपला रस्ता अडवू शकत नाही। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये नक्कीच निस्वार्थीपण आणि निर्मळपण तुझ्या जवळ असेल। निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केलीस, निर्मळपणाने स्वामींची भक्ती केलीस, तर या जीवनामध्ये कधीच कोणती अडचण तुला तुझ्या आयुष्यामध्ये अडचण म्हणून तुला मिळणारच नाही। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींचे शब्द, स्वामींची शिकवण एवढेच सांगत नाही, या माणसाच्या जीवनामध्ये, या माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाने माणसाशी माणसासम वागणे, या गोष्टी कायम तुम्ही ऐकत असाल। पण नक्कीच एक माणसाचे कर्तव्य काय आहे या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये नक्कीच माणसाला करायचं काय आहे। या जीवनामध्ये बरेच असे प्रश्न आहेत की आज तू सगळ्यांचं चांगलं करतोयस, पण आज तुझ्यासोबत वाईट का? तू आज कोणाचं वाईट विचार करत नाही, पण आज तुझ्यासोबत का वाईट घडतोय? तू गेल्या कित्येक वेळापासून स्वामींची भक्ती करतोयस, पण आज तुझ्यासोबत का असं घडतोय? तुला का असं वाटतंय की आज स्वामी तुझ्यासोबत नाहीयेत? तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे, तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान मिळणार आहे। तू फक्त आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, तू फक्त आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ। कारण की या स्वामींच्या शब्दांमध्ये आणि आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये तुझं आयुष्य नक्कीच बदलून जाणार। आणि हा महिना संपण्यापूर्वीच तुला या गोष्टीचा फरक सुद्धा जाणवणार। तू फक्त दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, तू फक्त दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस। कारण की बऱ्याच अशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुला ऐकायच्या आहेत, ज्या गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत। म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, आणि नक्कीच महत्त्वाचे विचार ऐकण्यापूर्वी, महत्त्वाचे मुद्दे ऐकण्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस। तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे। स्वामींनी सांगितलेलं आहे, माणसाचे सर्वात पहिले धर्म म्हणजे एक माणुसकी, जो आज प्रत्येक माणूस माणुसकीला विसरत चाललेला आहे। आणि या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुला हेच सांगेन की सध्याच्या वेळेमध्ये जगण्याचा एकमेव मार्ग आहे की गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्याला स्वतःचं करण्यासाठी स्वतःनी स्वामींनी आपल्याला शक्ती दिलेली आहे की आज आपल्याला कोणीही एकटं सोडलं किंवा आज आपल्याकडे कोणी पाहिलं नाही तरी सुद्धा आपण स्वतः करू शकतो। पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांची इच्छा असून सुद्धा ते आपल्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही। हो, मी त्या लोकांबद्दलच बोलतोय, ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत कोणीच करत नाही। नक्कीच ती लोक, ज्या लोकांच्या पुढे पाठी कोणी नाही, ती छोटी छोटी चिमुकली पोरं यांच्या पुढे पाठी कोणी नाही। काही लोक अपंग आहेत, काही लोक आंधळी आहेत, काही लोकांना चालता फिरता येत नाही। या दुनियेमध्ये ज्यांना काही ना काहीतरी करायची इच्छा आहे, पण त्यांना मनापासून त्या गोष्टी करता येत नाहीत, कारण की आज त्यांची वेळ परिस्थिती खराब आहे। ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार करणार कोण? कारण की आज त्या लोकांकडे कोणी एका नजरेने सुद्धा पाहत नाही आणि त्या लोकांची वेळ परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज त्या लोकांचा विचार कोणीच करत नाही। एक गोष्ट कायम लक्षात ठेव,
कायम लक्षात ठेव, जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेव आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवून तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच फुलना फुलाची पाकळी आज प्रत्येक माणसाला जर तुझ्याकडून मदत होत असेल ना तर नक्कीच ते फार मोठे कार्य आहे, तर नक्कीच ते फार मोठे कार्य आहे. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला ना तर आज या लोकांना कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही, तर आज या लोकांना कोणासमोर रडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. आणि प्रत्येक दानातील सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. आज तुमच्या छोट्याशा मदतीमुळे आज यांना अन्नदान नक्कीच होऊ शकतो. तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, ते म्हणजे रश्मी पाटील आणि त्यानंतर रुपाली पडले, प्रशांत पाटील, मदन लाड या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज त्या लोकांचा विचार या लोकांनी केलेला आहे ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. आणि नक्कीच या कर्मभूमीवरती कर्म मोजले जातात. तू काय करत आहेस, तू किती मेहनत करत आहेस, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू ज्या गोष्टी करतोयस त्या गोष्टी फक्त स्वतःसाठी करू नको. स्वतःच्या आनंदातून दुसऱ्यांना सुद्धा आनंद वाटण्याची मानसिकता जर तुझ्या मनामध्ये असेल तर हे जीवन तू नक्कीच आनंदाने घालवशील, तर हे जीवन तू नक्कीच आनंदाने घालवशील. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. तर या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी पाठवावी, खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. या वेळेमध्ये, या काळामध्ये प्रत्येक माणूस हा नक्कीच काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, पण त्या प्रयत्नांमधून सुद्धा जर तो व्यक्ती इतरांना सुद्धा काही ना काहीतरी देण्याची क्षमता ठेवतो तर नक्कीच तो खरा माणूस या कलियुगामध्ये आहे. कारण की या कलियुगामध्ये खरा माणूस शोधून सुद्धा भेटत नाही. तर एक शेवटची विनंती हीच असेल की नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. वळूयात स्वामींच्या विचारांकडे, वळूयात स्वामींच्या शब्दांकडे. आज तेच स्वामींचे विचार, आज तेच स्वामींचे शब्द ऐकणार आहेत, जे स्वामींचे शब्द, जे स्वामींचे विचार स्वतः अक्कलकोटामध्ये येऊन स्वतः स्वामी सांगून गेले होते. विचार आणि तुझी शक्ती, विचार आणि तुझी भक्ती, विचार आणि तुझे कर्म, विचार आणि तुझे कृत्य, प्रत्येक गोष्टी हे विचारांसोबत जुडलेले आहेत. स्वामींचे विचार हे तुला प्रत्येक गोष्टीपर्यंत आणणारच. स्वामींचे शब्द हे तुला प्रत्येक गोष्टीचं संतुष्ट मिळवून देणारच. स्वामींचे विचार हे तुला प्रत्येक गोष्टीमध्ये भाग्यवंत आणि भाग्यशाली ठरवणारच. तर आज चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. खरी स्वामींची भक्ती करतोयस ना तर एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की आजपर्यंत तुझे विचार ऐकले सुद्धा नसशील, आजपर्यंत तुझे विचार अनुभवले सुद्धा नसशील, त्या विचारांचा अनुभव सुद्धा तुला आज इथं मिळणार आहे. त्या विचारांचा अनुभव सुद्धा तुला आज इथं मिळणार आहे. आणि स्वामींचे विचार कायम एक गोष्ट सांगत राहतात, स्वामींचे शब्द कायम एक गोष्ट सांगत राहतात की माणूस हा स्वतःच्या कर्मांवरती त्याचे भविष्य घडवत असतो. माणूस हा स्वतःच्या कृत्यावरती त्याचे आयुष्य घडवत असतो. त्याच्या जीवनामध्ये काही वाईट घडलं तर ते त्याचे कर्मांची फळं असतात किंवा नक्कीच त्याच्याकडून कुठेतरी पाप झाले असतात, त्या गोष्टीची फळं असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर आपण वाईट कर्म केले आहेत, वाईट पाप केलेले आहेत, तर त्या गोष्टीचा कधी पश्चाताप आपल्याला होत नाही. नक्कीच आपण ते आपले कर्म धुवून काढू शकतो, चांगले कर्म करून. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचं पूर्णपणे नक्कीच समर्पण नसतं. नक्कीच या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर आपले कर्म वाईट आहेत तर त्या कर्मांना आपण धुवू शकतो, पण त्या कर्मांच्या पश्चातापाला आपण दूर नाही ठेवू शकत. तो पश्चाताप आपल्यासोबत आपल्या जीवनामध्ये शेवटपर्यंत राहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टी भूतकाळामध्ये घडलेल्या आहेत त्या गोष्टी भूतकाळामध्ये ठेव, ज्या गोष्टी मागील काळामध्ये घडलेल्या आहेत त्या गोष्टी मागील काळामध्ये ठेव. कारण की मागील काळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींचा विचार करून तुला वारंवार त्रासच मिळणार. मागील भूतकाळामध्ये तू ज्या गोष्टी घडवलेल्या आहेस, तुझ्याकडून ज्या गोष्टी चुकून मुकून पण घडल्या असतील, त्या गोष्टीचा विचार करून तुला फक्त त्रासच होणार आहे. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये
जीवनामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी एखाद्या गोष्टीला जाऊन देणं हे सुद्धा एक माणसाची नक्कीच एक मोठी शक्ती आहे. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेला स्वीकारण्याची शक्ती तुझ्यामध्ये पाहिजे आणि चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला सांभाळण्याची शक्ती तुझ्यामध्ये पाहिजे. तर या जीवनामध्ये कधी तुझ्यावरती रडण्याची वेळ येणार नाही, या जीवनामध्ये कधी तुझ्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. तर नक्कीच आत्तापर्यंत स्वामींचा संदेश ऐकला आहेस, आत्तापर्यंत स्वामींचे विचार ऐकले आहेस. पण यापुढील स्वामींचे मौलिक विचार तू आता ऐकणार आहेस. आत्तापर्यंत तुला फक्त कलियुगामध्ये जगण्याचं मार्ग सांगितलं, आतापर्यंत तुला फक्त कलियुगामध्ये जगायचं मार्ग सांगितलं. नक्कीच कलियुगामध्ये जगण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी करावं लागेल. कारण की या जीवनामध्ये जो व्यक्ती स्वार्थापाठी धावणार नाही, या जीवनामध्ये जो व्यक्ती माणूस पाठी धावेल, तो माणूस सदैव या जीवनामध्ये खुश राहील, सदैव या जीवनामध्ये आनंद राहील. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये सर्वप्रथम ठळकपणे हेच सांगितलं होतं की नक्कीच माणूस आहेस, माणूस की बाळग, माणूस आहेस, माणसासारखा राहा. पण या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या कामामध्ये एवढा व्यस्त झालेला आहे की कोणाला कोणाचंच भान नाहीये. पण नक्कीच जर तू त्या गोष्टी लक्षात ठेवल्यास, या गोष्टी स्वतः स्वामींनी सांगितलेल्या, तर नक्कीच जीवनामध्ये तुला कधी कोणत्या प्रकारचा त्रास येणार नाही. कारण की या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या ना, त्यानंतर मानवी जीवन हे सहज सोपेपणे आपल्याला खुश आनंदीपणे सर्व काही आपल्याला पाहायला मिळते किंवा आपलं सर्व काही अनुभवायला मिळते. तर जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचं कधी वाईट होऊ देत नाही. तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेव कायम. स्वामींवरती विश्वास ठेवतोस ना, तर आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण की स्वामींवरती तू विश्वास ठेवशील तेव्हाच तर तुला स्वामींचे संदेश ऐकायला मिळतील. आणि तेच स्वामींचे संदेश, तू तेच स्वामींचे विचार आता ऐकत आहे. स्वतः स्वामी तुझे कधीच वाईट होऊ देणार नाहीत. कारण की स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, पण तू स्वामींवरती भरोसा आणि स्वामींकडून आशीर्वाद तर मागतोस ना. त्या गोष्टी तुला दिसत नाही तर स्वामींचा चमत्कार कसा दिसेल. आज स्वतः स्वामींनी तुझ्या आयुष्यामध्ये दुःख दिले असतील, तुझ्या आयुष्यामध्ये संकट दिले असतील, पण त्याच्या पाठी एक सर्वात मोठं कारण लपलेलं असेल. प्रत्येक गोष्ट या दुनियेमध्ये मोहमाया आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. धन, पैसा, त्यानंतर भरपूर मोठे नाव, या सर्व गोष्टी या जीवनामध्ये, या जगामध्ये सर्व काही मोहमाया आहे. तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि नक्कीच तुला जेवढं पाहिजे तुझ्या आयुष्यामध्ये तेवढं मिळेल. स्वतः स्वामी तुला देतील. तर तसंच आहे की नक्कीच माणूस ही आपली चांगली वेळ आणतो, तुझी सुद्धा चांगली वेळ येईल. पण चांगल्या वेळेचा अहंकार हा कायम माणसाला बुडवतो. या गोष्टी सुद्धा लक्षात ठेव. या जीवनामध्ये महत्त्वाचे टप्पे हेच आहेत की काही गोष्टी आपण समजून घेतल्या तर त्या गोष्टी आपले जीवन सुधारू शकतात. पण काही गोष्टी आपण अतिरिक्त समजून घेतल्या तर त्या गोष्टी आपलं जीवन पुन्हा बिघाडू शकतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची चांगली वेळ आली तर चांगल्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस, चांगल्या वेळाचा गर्व कधी करू नकोस. कारण की अहंकारामध्ये आणि गर्वामध्ये गेलेला माणूस हा सहज सोपेपणे खाली पडलेला आहे, सहज सोपेपणे तो बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये जेव्हा वाईट वेळ असेल तेव्हाच आपल्याला चांगल्या वेळेची किंमत समजेल. आणि या जीवनामध्ये जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येईल आणि ती चांगली वेळ जाईल तेव्हा आपल्याला चांगल्या वेळेची किंमत समजेल. नक्कीच प्रत्येक गोष्टीची किंमत समजून घे, वेळेची किंमत समजून घे आणि नक्कीच स्वामींचे विचार हे वेळेवरती ऐक. आतापर्यंत ऐकत आहेस, पण इथून जे पुढे स्वामी संदेश ऐकणार आहेस, इथून जे पुढे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, ते विचार कायम तुला तुझ्या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवतील. म्हणून चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेलं आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत
तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. जर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना, तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून, तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी, जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मोठा अधिकार, संपत्ती आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, जी लोक
या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत, नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत। या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात। तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव। आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात, त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात। ती संधी कधी सोडू नकोस। ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते तर ती संधी कधी सोडू नकोस, ती संधी कधी सोडू नकोस। कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात। मनापासून ऐकतोय तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत। स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवूनच जाणार। दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक। मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ। वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते, कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे। हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल। फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर, हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा। तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही। पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही। एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे। आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही। आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे। आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील, ही गोष्ट कायम लक्षात ठेव। कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे। कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणी तुझा कितीही वाईट बघू दे, आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस। नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, चुकून हे दुर्लक्ष करू नकोस। विचारांकडे वळूयात। एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील। स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर, स्वामींची भक्ती करत आहेस मनापासून कर, स्वामींची भक्ती करत आहेस मनापासून केलेस नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही। स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत। बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं। स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं। स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा। 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील। माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी। आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत। परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे। तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे,
की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर, कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात असतात, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या अंतरंगात असतात, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपले कान ऐकतात, तेव्हा तेव्हा ते चांगले विचार आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. आणि नेहमी लक्षात ठेव, कधीच कोणतेही वाईट ऐकू नकोस. नक्कीच स्वामींचे जे हे चांगले विचार आहेत, स्वामींचे जे हे शिकवणी आहेत, त्या गोष्टी ऐकून बघ, नक्कीच आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरशील. आता महत्वाचे मुद्दे म्हणजे स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले. अक्कलकोटामध्ये येऊन स्वामींनी मोठे मोठे चमत्कार घडवले. प्रत्येक माणसाला मदत केली, प्रत्येक अपंगाला मदत केली, प्रत्येक भुकेल्या माणसाला मदत केली, प्रत्येक गरजू व्यक्तींना मदत केली. ज्या लोकांना प्राण नव्हते त्या लोकांना प्राण आणून दिले. प्रत्येकाच्या अश्रूची स्वामींनी किंमत ठेवली. आणि तेव्हापासून जो स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास दडला तो आजपर्यंत कुठेच कमी झाला नाही. आणि आजपर्यंत स्वामी भक्तांची फक्त वाढच होत राहिली. या गोष्टी मागे फक्त एकच कारण आहे, कारण की स्वतः स्वामी अजून सुद्धा आहेत. स्वतः स्वामी अजून सुद्धा चमत्कार घडवून आणतात. स्वतः स्वामी अजून सुद्धा प्रत्येक माणसाला दिसतात. जो व्यक्ती शेवटपर्यंत या गोष्टीची भक्ती करेल तो आयुष्यामध्ये फक्त सुखी राहील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एका दिवसात काहीच घडत नाही, एका दिवसात काहीच होत नाही, एका दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा जेव्हा स्वामींनी चमत्कार घडवलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक स्वामी भक्तांचा विश्वास हा अटूट झालेला आहे. तुझ्या आयुष्यामध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी घडल्या असतील ज्या गोष्टी घडायला नकोत, पण त्या गोष्टी घडण्यापाठी पण एक कोणतं ना कोणतं तरी कारण असतं. ही गोष्ट काही वेळाने आपल्याला समजते. आज आपल्या आयुष्यामध्ये कोणतं तरी दुःखद वेळ गेलेली आहे, त्या गोष्टीपाठी पण कोणतं तरी एक मोठं रहस्य असतं. येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला समजते की जर ही वाईट गोष्ट झाली नसती तर आज आयुष्यामध्ये मी इथे नसतो. खरं तर एक गोष्ट सांगतो, आज जर तुला आयुष्यामध्ये खूप सारे दुःख येत असतील, आज आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतील, बऱ्याच कर्जामध्ये गेला असेल, तर त्या गोष्टी फक्त तुला अनुभव देण्यासाठी असतात. कारण की जो व्यक्ती वारंवार कष्ट करतो, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येत नाही. ही गोष्ट कायम सातत्याने लक्षात ठेव. कारण की जो कष्टाळू माणूस आहे त्याला त्याच्या कष्टाची किंमत असते आणि त्या किमतीला परमेश्वराला पण सुद्धा झुकावं लागतं. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतोय त्या व्यक्तीला यश हे मिळणारच असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतः माणसाला पारखलेले आहे तेव्हा तेव्हा सर्वात जास्त शेतकरी माणूस पुढे आलेला आहे. आणि नक्कीच जो व्यक्ती आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतो तोच व्यक्ती म्हणजे शेतकरी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आज तुम्ही कोणतेही काम करत आहात, आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जात आहात, तर त्या व्यक्तीमध्ये त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या कामामध्ये कधीही दुर्लक्ष करू नकोस. सातत्याने त्या कामामध्ये आपली वाढ करत राहा, सातत्याने त्या कामामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. बघ प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतो. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुझं मन रुजेल, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुला यश प्राप्त होईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की सगळं काही तुझ्या मनावर आहे. जेव्हा स्वतःच्या मनावरती एवढा विश्वास ठेवशील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार अटूट आहेत, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवणे महत्वाची आहेत. आणि काही गोष्टी आपण ऐकल्या असतात, स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी अशा बऱ्याच आहेत ज्या गोष्टी आपण ऐकल्या असतात, पण त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐकत जा. कारण की त्या गोष्टी जेव्हा जेव्हा कानावरती पडतील तेव्हा तेव्हा तुमच्या कानाला सुद्धा सुख मिळेल आणि नक्कीच त्या गोष्टी तुमच्या वागणुकीतून बाहेर निघतील. आणि प्रत्येक गोष्ट ही महत्वाची असते, प्रत्येक मुद्दा हा महत्वाचा असतो. फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ आजचा हा स्वामींचा संदेश, नक्कीच भाग्यवंत ठरशील.
महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात. स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल. कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण.
भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15-15, 20-20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस
माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, या वेळेपर्यंत ऐकत आहेस तर तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा स्वतः स्वामी दाखवतील. तू फक्त स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. या जीवनामध्ये आपण किती कष्ट करतो, या जीवनामध्ये आपण कितीही मेहनत करतो, तरी सुद्धा काही लोकांना त्या गोष्टीची किंमत असते, जर काही लोकांना त्या गोष्टीची किंमत नसते. आपण कोणासाठी कितीही केलं तरी सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टी समजण्यासाठी सुद्धा वेळ लागतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त स्वामींचे नाव घेतलेस ना मनात तरी सुद्धा स्वामींना त्या गोष्टी जाणवतात. तर स्वामींनी सांगितलेल्या दिशावरती, स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तू फक्त चाल. या जीवनामध्ये कधीच तुला दुःख सहन सुद्धा करावे लागणार नाहीत, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत. याच विश्वासावरती कधीतरी तुझ्या मनासारखं सुद्धा होईल असं सुद्धा विश्वास ठेव. कारण की स्वतः स्वामी म्हणतात, या जीवनामध्ये जर माणूस कष्ट करत असेल, या जीवनामध्ये जर माणूस मेहनत आणि प्रयत्न वारंवार करत असेल तर तो कधीच निराश राहणार नाही. योग्य ते वेळ आल्यावरती योग्य ते फळ त्याला मिळणारच मिळणार. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त वेळेची किमया समजून घे. तू फक्त वेळेची किमया समजून घे. या वेळेच्या किमयेमध्ये, या वेळेच्या खेळेमध्ये जर तुला प्रत्येक गोष्ट समजून गेली ना तर नक्कीच संयमता ही तुझ्या मनामध्ये राहणारच राहणार. आणि नक्कीच या जीवनामध्ये तुझ्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट घडणारच घडणार. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी. बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, स्वामी समर्थ म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. जो भरोसा तू स्वामींवरती करत आहेस तो भरोसा तुला कधी दिसणार नाही. जो आशीर्वाद स्वामी तुला देत आहेत तो आशीर्वाद तुला कधी दिसणार नाही. परंतु अशक्य गोष्टीला ते शक्य करतात. आज स्वामींवरती भरोसा ठेवून या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील, किंवा आज स्वामींच्या आशीर्वादाने या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तू फक्त आज स्वामींचे संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच माणसाने प्रत्येक वेळेच्या सामोरे जाणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माणूस जर वाईट वेळेच्या सामोरे गेला असेल तर चांगल्या वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. माणूस जर चांगल्या वेळेच्या सामोरे गेला आहे तर वाईट वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेमध्ये जर जगण्याची कला तुमच्यामध्ये आली ना, प्रत्येक वाईट
वाईट वेळेमध्ये प्रत्येक चांगल्या वेळेमध्ये जगण्याची कला जर तुझ्यामध्ये आली ना तर कधीच या जीवनामध्ये उपाशी मरणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये तडमडणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये एकटा राहणार नाहीस. आणि नक्कीच एक गोष्ट तुला नेहमी सांगतो, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो आणि वाईट वेळेतील आपलं एकटं पडणं हे कधी सुद्धा हे आपल्या आयुष्याला बर्बाद करत राहतं. वाईट वेळेमध्ये जर तू स्वतःचं मन मजबूत ठेवत असशील, विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असशील तर चांगली वेळ ही येणारच येणार. फक्त चांगल्या वेळेमध्ये आज बऱ्याच लोकांनी चांगल्या वेळेचा अहंकार केला तर ती आज लोक शून्य झालेली आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन ही एक मोहमाया आहे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जगायचं असेल तर त्या मोहाला समजून घे. जो मोह माणसाला लागलेला आहे धन दौलत पैशाचा, त्या मायेला समजून घे जी माया प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे, जो छल प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे. आज जवळची माणसं आपली राहिलेली नाहीत. आज आपल्या जवळच्या माणसाच्या मनात शोधून पाहिलात तरी सुद्धा तुम्हाला कपटच मिळेल. आज आपल्या जवळच्या लोकांच्या मनात सुद्धा आपल्यामुळे आपल्याबद्दल वाईट द्वेषच मिळेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जगण्यासाठी स्वतःला बघावं लागतंच आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागतंच. आज बरीच लोक अशी आहेत आज ज्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. आज त्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत तरी सुद्धा आज ते स्वामींच्या आशेवरती जगतायत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाला त्याच्या कर्मांची शिक्षा ही मिळते आणि प्रत्येकाला आपल्या चुकीची जाणीव ही होतेच होते. आज तुझ्या आयुष्यामध्ये बरीच असे व्यक्ती असतील जे तुझ्या मनासारखे वागत नाही आहेत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संयमता तुझ्या मनामध्ये ठेव, संयमता तुझ्यामध्ये बाळगून ठेव. एक वेळ अशी येणार आहे जे की तुला ज्या व्यक्तीला जे बोलायचं आहे त्या गोष्टी तू स्वामींसमोर मांडतोयस ना, स्वामींना सांगतोयस ना, त्या गोष्टी त्याला त्यावेळेस समजतील ज्या वेळेस ती योग्य ती वेळ आली. त्या वेळेमध्ये त्या माणसाला त्या गोष्टीची जाणीव सुद्धा होईल. आज तुझे जवळची लोक सुद्धा तुझ्या मनासारखं वागत नसतील. फक्त तू त्या गोष्टी कधी त्यांना सांगू नकोस, फक्त तू त्या गोष्टींनी कधी त्यांना दुखवू नकोस. योग्य ती वेळ आल्यावरती स्वतः स्वामी त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. योग्य ती वेळ आल्यावरती स्वामी स्वतः त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. आज वाईट वेळेमध्ये आपली साथ कोणी धरत नाही, आज वाईट वेळेमध्ये आपल्या सोबत कोणी उभा राहत नाही. तर तू उदास होऊ नकोस, कारण की प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वामी आपल्याला पाहत आहेत. आज ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात ना त्या गोष्टीमध्ये स्वतः स्वामींचा सुद्धा हात असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट घडली, एखादी वाईट गोष्ट घडली, ती आपल्याला वाईट वाटत असेल पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझं काहीतरी हित असेल, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझ्याबद्दल काही ना काहीतरी चांगले विचार स्वामींनी मांडलं असेल. ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी, ज्या गोष्टी घडवून येतात त्या चांगल्यासाठी. तू फक्त विश्वास ठेव शुद्ध मनाशी. आज स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक स्वामींच्या शब्दातूनच आणतील. योग्य ते मार्गदर्शन माणसाचे मन बदलते, योग्य ते मार्गदर्शन माणसाचे जीवन बदलते. आज तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठं मार्गदर्शन तुला मिळणार आहे. आज तू बरेच स्वामी संदेश ऐकतोस, आज तू बरेच स्वामींचे विचार ऐकतोस. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपण वारंवार ऐकलेल्या असतात, त्या गोष्टी बघ आपल्या कानावरती वारंवार पडत असतात. त्याचा फक्त एकच अर्थ आहे की त्या गोष्टी आपण वारंवार ऐकत नाही आहोत, त्या गोष्टीची आपल्याला सवय पडत चालले. एखाद्या गोष्टीचा सराव केल्याने त्या गोष्टीमध्ये आपण अगदी बरोबर पटीने त्या गोष्टीमध्ये आपण काम करतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट वारंवार ऐकल्याने त्या गोष्टीसारखा आपण वागायला सुद्धा लागतो. तर चांगले विचार ऐकत आहेस तर चांगले विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. तर या सर्व गोष्टी तुला सांगतोय, या गोष्टी सांगण्यापाठी एक सर्वात मोठे तात्पर्य आहे, या गोष्टी सांगण्यापाठी एक सर्वात मोठे कार्य आहे. ते म्हणजे आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक चांगली ऊर्जा जागृत करायची आहे. आज चांगले कर्म करून सुद्धा, आज चांगले कार्य करून सुद्धा, आज चांगले विचार करून, चांगले कृत्य करून सुद्धा आज काही लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, काही लोकांच्या आयुष्यामध्ये संकट आहेत. तर एक गोष्ट तुला कायम सांगतो, एक दिलासा तुला कायम देतो की चांगले कार्य करतोय, चांगले कृत्य करतोय, चांगले कर्म करतोय
आहेस, पण आज तुझ्या आयुष्यामध्ये काही तुझ्या मनासारखं होत नसेल, आज तू कोणाचं वाईट पाहिलेलं नाहीस, आज तू कोणाचं वाईट केलेलं नाहीस, पण आज तुझ्या मनासारखं काही होत नसेल, तर नक्कीच खचून जाऊ नकोस, कारण की दुःखद वेळ, वाईट वेळ सुद्धा वेळ मागते. त्या वेळेला दूर करण्यासाठी वेळेचं खेळ आहे या जगामध्ये. जो वेळेचं खेळ समजून घेईल तो या वेळेमध्ये नक्कीच नशीबवान ठरेल, तो या वेळेमध्ये नक्कीच भाग्यवंत ठरेल. अगदी महत्त्वाचे मुद्दे तुला सांगणार आहे पूर्णपणे समजावून, अगदी महत्त्वाचे टप्पे तुला सांगणार आहे पूर्णपणे समजावून. तू दुर्लक्ष करू नकोस, स्वामींच्या शब्दांना दुर्लक्ष करू नकोस, कारण की हेच विचार तुला अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सांगून जातील, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो, आणि चांगली वेळ आणण्याची पद्धत सुद्धा ही सुद्धा माणसाचे आयुष्य घडवते. आज काही लोक वाईट कर्म करून आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, पण तो त्यांचा आनंद फार काळासाठी टिकत नाही, पण जो आज दुःखद वेळामध्ये सुद्धा कष्ट करून आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सुखी आहेत, त्याच्या आयुष्यातील सुख हे कधीच दूर होणार नाहीत, त्याच्या आयुष्यातले सुख हे त्याला कधीच सोडून जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखादा माणूस असतो ज्याला 100 रुपयामध्ये सुद्धा आनंद मिळतो, की आज मला आजचे दिवस माझे कसे तरी जाईल, किंवा आज मी या पैशांमध्ये माझे आयुष्य नक्कीच आनंदाने घालू शकतो, किंवा मी आज माझा दिवस आनंदाने घालू शकतो. पण आज तो लाखो करोडो कमवणारा या गोष्टीच्या चिंतेमध्ये असतो, की या पैशांना काही होणार नाही ना, किंवा हे पैसे कोणी चोरून नेणार नाही ना. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, श्रीमंत असो वा गरीब असो, आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तेच विचार येतात, जे विचार एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये येतात. आज त्या लोकांना झोप नाही सुखाची, पण आज कष्ट करून तुझ्या आयुष्यामध्ये झोप आहे सुखाची. नक्कीच जेव्हा वेळ बदलेल तुला वेळेवरती या गोष्टी समजून येतील, कारण की या जगातील मोहमाया आहे ही माणसाने जर नक्कीच या मोहमायेला समजून घेतलं, या गोष्टी आपल्याला जगण्याचा एक आसरा आहेत, या गोष्टी आपल्याला जगण्याचा एक आधार आहेत, त्या गोष्टीला आधार आणि आसऱ्याप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये वाढवावे, त्या गोष्टीला आधार आणि आसऱ्याप्रमाणेच आपल्या या जीवनामध्ये त्यांना आणावे. त्या गोष्टीचा हावभाव नाही करायचा, त्या गोष्टीचा कधी गर्व नाही करायचा, त्या गोष्टीचा कधी माज नाही करायचा, कारण की या गोष्टी माणसाचे खूप मोठे दुश्मन आहेत. माज गर्व हे माणसाचे खूप मोठे दुश्मन आहेत. अहंकार हा माणसाचा खूप मोठा दुश्मन आहे. वेळेवरती प्रत्येक गोष्ट समजून घे, कारण की आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हेच ठरतं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हेच घडतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे, तू ज्या गोष्टी करतोस, तू ज्या गोष्टी घडवतोस, तू ज्या गोष्टी करणार आहेस, त्या गोष्टी सुद्धा ठरवून गेलेल्या आहेत. नक्कीच तुझ्या मनामध्ये जे चाललेलं आहे तेच पुढे जाऊन घडणार आहे. फक्त तुझ्या मनातील शक्ती आणि तुझा आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नकोस, आणि सकारात्मक विचार, चांगले विचार नियमितपणे तुझ्या मनामध्ये ठेव. बघ या जीवनामध्ये तुला तुझ्या आयुष्यामध्ये कसा फरक जाणवतो, बघ या जीवनामध्ये आणि तुला तुझ्या आयुष्यामध्ये कसा मोठा फरक जाणवतो. आणि नक्कीच स्वामी म्हणतात संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज तुझं सुद्धा चांगलं होईल, कारण स्वामींना माहिती आहे कधी कोणाचं वाईट केलं नाही आहेस, आणि जर तुझ्याकडून चुकून कोणती गोष्ट वाईट घडली असेल तर स्वामींची भक्ती करून तू त्या गोष्टींची माफी सुद्धा मागत आहेस, तर स्वामींची निर्मळपणे भक्ती करून तू त्या गोष्टीची माफी सुद्धा मागत आहेस. आज स्वामींचे विचारांना वेळ देऊन तू त्या गोष्टीची माफी सुद्धा मागत आहेस. अरे बाळा, उदास असशील तर स्वामींचे नाव घे, दुःखी असशील तर स्वामींचे ध्यान कर, मार्ग भेटत नसेल तर स्वामींचे विचार आठव, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा स्वामींचे नक्कीच दर्शन घे. कारण की स्वामी म्हणतात तुटलेल्या आरशामधून ही स्वतःची प्रतिबिंब दिसते, तसंच अपयशातून
सुद्धा तुमचे खरे सामर्थ्य दिसतात, तसेच या जीवनातील घडामोडी, या जीवनातील नक्कीच अडीअडचणींमधून सुद्धा तुमचे सामर्थ्य हे दिसून येते. या जीवनामध्ये तू तुझे कष्ट, तू तुझे कर्म, तू तुझे प्रयत्न कोणाला दाखवू नकोस, कारण की परमेश्वर सर्व काही बघतच आहे. कारण की परमेश्वर सर्व काही बघतच आहे. कोणाला योग्य वेळेला काय द्यायचं आहे हे सर्व काही ठरवून आहे. फक्त तू कधी चुकीचा होऊ नकोस, फक्त तू कधी चुकीचा होऊ नकोस. नक्कीच वेळ तुझी परीक्षा घेईल, नक्कीच काळ तुझी खूप परीक्षा घेईल, पण त्या परीक्षेसाठी कधी घाबरू नकोस, पण त्या परीक्षेसाठी कधी घाबरू नकोस. नक्कीच नक्कीच स्वामी समर्थांची प्रार्थना रोज मनापासून घे, स्वामी समर्थांचे नामस्मरण रोज मनापासून कर, स्वामी समर्थांच्या विचारांना थोडासा वेळ काढ. आज प्रत्येक 24 तासातून स्वामींसाठी 1 तासाची भक्ती कर. त्या भक्तीमधून सुद्धा तुझ्या मनातील सर्व थकवा, तुझ्या या दिवसातील पूर्णपणे सर्व थकवा दूर होऊन जाईल. नक्कीच तुझ्या मनातील वाईट विचार हे दूर होऊन जातील. नक्कीच तुझे दमला आहेस, त्या दमलेल्या शरीराला सुद्धा नक्कीच आराम मिळणार, कारण की स्वामींचे विचार सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणत असतात. स्वामींचे शब्द हे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणत असतात. ते सकारात्मक विचार कधीच आपल्याला हरू देत नाही, ते सकारात्मक विचार कधीच आपल्याला थांबू देत नाहीत. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत, स्वामींचे शब्द एवढेच सांगत नाहीत, स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे जग तुला जगायला शिकवणार आहे. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे जग तुला अनुभवायला शिकणार आहे. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या माणसांमधील माणुसकीचं कार्य तर तुला सांगितला, या जीवनामध्ये जगण्याचं मार्ग सुद्धा सांगणार आहे. या जीवनामध्ये भाग्यवंत ठरण्याचं मार्ग सुद्धा सांगणार आहे. या जीवनामध्ये नशीबवान ठरण्याचं मार्ग सुद्धा सांगणार आहे. आज प्रत्येक माणसाचे विचार हे त्याचे आयुष्य घडवते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज प्रत्येक माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे आयुष्य बदलते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज प्रत्येक माणसाचे कृत्य हे त्याचे जीवन घडवते, ही सुद्धा गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवते, ही सुद्धा कायम गोष्ट लक्षात ठेव. आज जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख असेल, आज जर तुझ्यामुळे कोणी दुसरं त्याच्या आयुष्यामध्ये रडत असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, परतफेड ही करावी लागते आणि नक्कीच आपल्याला दुसरी संधी सुद्धा मिळते. कारण की माणूस आहेस, माणसाकडूनच चूक होते. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं, माणूस एकदा चुकल्याशिवाय माणसाला त्याचे योग्य मार्ग दिसत नाही, किंवा माणूस एकदा रडल्याशिवाय त्याला आनंदाची किंमत कळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की गरिबीमध्ये असल्याशिवाय आपल्याला श्रीमंतीची गोष्ट आणि श्रीमंतीची किंमत समजणार नाही, आणि श्रीमंतीमध्ये असून आपल्याला गरीब लोकांचे आयुष्य समजून घेता येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज प्रत्येक माणूस त्याच्या स्थानी, आज प्रत्येक माणूस हा त्याच्या ठिकाणी योग्य आहे. आज प्रत्येक माणूस त्याच्या स्थानी, त्याच्या ठिकाणी योग्य आहे. फक्त प्रत्येक माणसाला त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. प्रत्येक माणसाला त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. या जीवनामध्ये श्रीमंत माणूस तोच, या जीवनामध्ये श्रीमंत माणूस तोच जो आपल्या दुःखामध्ये सुद्धा समाधानी आहे, आपल्या सुखामध्ये सुद्धा समाधानी आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही मिळत आहे त्या गोष्टींना स्वीकार करणारा माणूस हाच श्रीमंत माणूस आहे. स्वामींचे विचार खूप सारे महत्त्वाचे मुद्दे तुला सांगून जातील. स्वामींचे शब्द हे खूप सारे महत्त्वाचे मुद्दे तुला सांगून जातील. तू फक्त दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, तू फक्त दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की आज प्रत्येक माणूस पश्चाताप करतो एखादी चुकीची गोष्ट केल्यानंतर. कारण की आज प्रत्येक माणूस पश्चाताप करतो एखादी चुकीची गोष्ट केल्यानंतर. पण तुझ्याकडे आत्ताच संधी आहे, त्या चुकीच्या गोष्टी समजून घे, त्या चुकीच्या गोष्टी समजून घे, योग्य त्या गोष्टी मार्गदर्शन करून घे. कारण की याच गोष्टी, हेच स्वामींचे विचार तुला कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. कारण की हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द तुला कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये यशस्वी ठरवतील. या जीवनाचे एक सार आहे, या जीवनाचे एक कडू सत्य आहे, या जीवनाचे एक खूप मोठे सत्य आहे. ते म्हणजे माणूस हा माणसाच्या कामाला तेव्हाच येतो जेव्हा समोरच्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा काही ना काहीतरी स्वार्थ असतो. आपल्या जवळच्या लोकांना सोडून जर आपण परक्या लोकांकडे गेलो तर ती सुद्धा लोक स्वतःच्या फायद्याचा विचार करतील. मोहमायेची दुनिया आहे. मोहमायेच्या दुनियेमध्ये प्रत्येक माणूस अडकलेला आहे. मोह आणि माया या गोष्टी वेगळ्या आहेत. माया हा प्रेमाची असते, माया ही नक्कीच त्या मोहाची असते. मोह हा पैशाचा असतो, मोह हा आपल्या श्रीमंती
पद्धतीचा असतो. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा तुला समजणार आहे येत्या काही वेळात स्वामींनी सांगितलेले शब्द जे स्वतः स्वामींनी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न जेव्हा स्वामी अक्कलकोटामध्ये होते तेव्हा त्यांनी केले होते. ते प्रत्येक महत्त्वाचे मुद्दे, ते प्रत्येक महत्त्वाचे टप्पे तुला समजून जाणार आहेत. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की याच गोष्टी तुला सांगतात, संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. कमीपणा पचवून घेण्यासाठी सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. आणि जर तो माणसाकडे मोठेपणा असेल कमीपणा पचवून घेण्याचा, तर तो माणूस या जीवनामध्ये कधीच दुःखी राहणार नाही. आज बरीच लोक आहेत, आज बरीच माणसं आहेत जी लोक आपल्या आयुष्यामध्ये चांगलं करून सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट घडतं. आज बरीच आपल्याला असे स्वामी भक्त पाहायला मिळतील जे लोकांचा चांगला विचार करून सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट वेळ येते, वाईट काळ येतं. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवती, वाईट काळ आणि वाईट वेळ तुझा अनुभव वाढवण्यासाठी आहे. आणि नक्कीच माणसाच्या जीवनामध्ये अनुभव हा किती महत्त्वाचा आहे येणाऱ्या काही वेळात तर तुला समजेलच. पण त्यापुढील स्वामींचे हे शब्द ऐकून घे, कारण की प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण हे निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतो, सर्व खेळ त्याचाच असतो. फक्त त्या खेळामध्ये तुमचे कर्म हे तुमचं खेळ ठरवतात, त्या खेळामध्ये तुमचे आयुष्य हे तुमचे कर्म ठरवतात. नक्कीच जगाकडून अपेक्षा करू नकोस आणि स्वामींकडून कधी अपेक्षा सोडू नकोस, कारण की अपेक्षा तुला नक्कीच त्या जीवनामध्ये पुढे घेऊन जाईल. फक्त त्या अपेक्षेसाठी प्रयत्न कर, ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नांना यश मिळेल, कारण की कष्ट करणारा माणूस, प्रयत्न करणारा माणूस सारखे हताश होतो. प्रयत्न करणारा माणूस सारखे हताश होतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्याच्या जीवनामध्ये तो एवढा मजबूत बनतो ना की वाईट वेळ आणि वाईट काळ त्याच्या आयुष्यामध्ये त्याचे काहीच बिघाडू शकत नाही. त्याचं काहीच बिघाडू शकत नाही. आणि नक्कीच तुला महत्त्वाचे मुद्दे भरपूर सांगितले आहेत. फक्त स्वामींनी स्वतः लोकांपर्यंत एक शब्द पोहोचवला होता, तो म्हणजे देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. पण अगरबत्ती नाही. किती सुंदर विचार आहे हा. आज प्रत्येक माणूस देवाची भीती बाळगतो, पण देव स्वतः सांगतो माझी भीती बाळगू नकोस, कर्माची भीती बाळग, कारण की तू जसे करणार आहेस तसेच तुला मिळणार आहे. नक्कीच तुझे आयुष्य तुझ्या हातात आहे, नक्कीच तुझे नशीब तुझ्या हातात आहे. सर्व काही तुलाच घडवायचं आहे. तू फक्त विश्वास ठेव मनापासून, आत्मविश्वास ठेव स्वतःवरती. तुझे कर्म चांगले कर, बघ देवाची साथ सुद्धा मिळेल या जीवनामध्ये, आनंदाची साथ सुद्धा मिळेल. तुझ्या कुटुंबामध्ये सुखाचा वास सुद्धा राहील. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी घडेल. फक्त तुझे कर्म हे खूप महत्त्वाचे आहेत. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, बरेच महत्त्वाचे मुद्दे तुला समजून जाणार आहेत. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत, तुला भाग्यशाली ठरवणार आहेत. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज
आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ की लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही.
तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. प्रत्येक स्वामींचे विचार हे तुला काही ना काहीतरी सांगून जाणार. प्रत्येक स्वामींचे संदेश हे तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार. तर धन्यवाद, आतापर्यंत ऐकत आहेस. पण यापुढील स्वामींचे विचार हे तुला आयुष्य जगायचं शिकवून जाणार. यापुढील स्वामींचे विचार तुला हे आयुष्य जगायचं शिकवून जाणार. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार तुला बऱ्याच गोष्टीमध्ये भाग्यवंत ठरवणार. कारण की हेच स्वामींचे विचार तुला बऱ्याच गोष्टीमध्ये भाग्यवंत ठरवणार. या आयुष्याची सुरुवात कशी होते, या जीवनाची सुरुवात कशी होते? रिकाम्या हाती होते. जन्माला आलोय रिकाम्या हाती, जन्माला आलोय रिकाम्या हाती. आपण जन्मातून या आयुष्यातून जाणार सुद्धा रिकाम्या हाती. तर गर्व कोणत्या गोष्टीचा, माज कोणत्या गोष्टीचा? कारण की गर्व आणि माज मध्ये आज प्रत्येक माणूस बुडालेला आहे. आज प्रत्येक माणूस बुडालेला आहे. या आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, गरीब आहेस तर तुला श्रीमंत होण्याची संधी आहे, आणि श्रीमंत आहेस तर तुझ्याकडे अशी एक संधी आहे, जी संधी हीच आहे की तू तुझ्या आयुष्यामध्ये कधीच गर्व आणि माज येऊन देऊ नकोस. कारण की त्या गोष्टी तुला रस्त्यावरती कधी आणतील हे सुद्धा तुला समजणार नाही. कारण की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोरील ही गोष्ट आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोरील ही गोष्ट आहे. एखाद्या माणसाचं आयुष्य नष्ट होण्यासाठी, एखाद्या माणसाचं आयुष्य बर्बाद होण्यासाठी वेळ लागत नाही. वेळेवेळेचा खेळ आहे. वेळेवेळेचा खेळ मनात ठेवलंस, वेळेवेळेचा खेळ लक्षात ठेवलंस तर वेळ कधी तुझी किंमत करणार नाही. पण तू वेळेची किंमत कर, कारण की वेळेवरती वेळेची किंमत केलीस तर वेळ कधीच तुला एकटं पडू देणार नाही. वेळ कधीच तुला एकटं सोडणार नाही. हे आयुष्य आहे, हे आयुष्य आहे बाळा. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये चांगले विचार आपल्या सभोवताली फिरायला पाहिजेत. आपले कष्ट, आपली मेहनत सर्व काही पाहत आहे. आपला परमेश्वर सर्व काही पाहत आहे. आपण खोटेपणा आपल्या जवळच्या लोकांकडे करू शकतो पण आपल्या परमेश्वराकडे नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाच्या कर्माची फळं त्या प्रत्येकाला या आयुष्यातच भोगावी लागतात. आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे, आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला सुद्धा आहे. महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश तर तुला समजणार आहेत. महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश तर तुला समजणार आहे. आज स्वामींसाठी एवढा वेळ ऐकत आहेस तर नक्कीच आज तुझ्या आयुष्यातील थोडासा वेळ अजून स्वामींसाठी काढ. कारण की तोच वेळ, तीच वेळ आणि तोच काळ तुला काही ना काहीतरी समजावून जाणार आहे. बऱ्याच गोष्टीचा अनुभव आपण घेतलेला असतो, बऱ्याच गोष्टी आपण शिकलेल्या असतात. पण जर त्याच गोष्टी आपल्या वारंवार ऐकायला मिळाल्या तर त्या गोष्टीचा नक्कीच आपल्याला सराव वाढतो. आणि सराव आणि सवय ही माणसाचे आयुष्य बदलते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखादी वाईट गोष्ट तुझ्या समोर आहे पण त्या वाईट गोष्टीमधून शिकण्याचा दृष्टिकोन जर तू तुझ्या मनामध्ये ठेवत असशील, एखादी वाईट गोष्ट जर तुझ्या डोळ्यासमोर आहे, त्या वाईट गोष्टीमधून सुद्धा काही ना काहीतरी शिकण्याची गोष्ट जर तू तुझ्या दृष्टिकोनामध्ये ठेवत असशील तर हे आयुष्य तुझेच आहे, तर हे जीवन तुझेच आहे. कारण की आज प्रत्येक माणूस वाईट वेळ आल्यावर त्या वाईट वेळेतून, त्या वाईट काळातून पळून जाण्याचं कसं ह्या गोष्टीचा मार्ग शोधत असतो. आणि नक्कीच तोच व्यक्ती खरा असतो जे वाईट वेळ आणि संकटकाळी स्वतःच्या पायावरती आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवून त्या वाईट वेळेला, त्या संकटाच्या काळाला लढत असतो. आज बरेच स्वामी भक्त आहेत, आज बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांच्या पत्नीने त्यांना सोडून दिलेला आहे, ज्यांच्या घरातल्यांनी त्यांना सोडून दिलेला आहे, ज्यांची भावकी त्याला कधी साथ देत नाही. काही लोकांचे
जवळची लोक सुद्धा त्यांची नातं सोडून गेलेली आहेत। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल विचार कधी करू नकोस। जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल विचार कधी करू नकोस, कारण की त्या व्यक्तीने जाताना तुझा विचार कधी केला नाही, याचा अर्थ ती व्यक्ती सुद्धा त्या गोष्टीच्या लायकीची नाही की तू त्या गोष्टीचा विचार करावा। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्यांना वेळेवरती जायचं असतं वेळ त्यांना घेऊन जातं, पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या पाठी सुद्धा कोणते ना कोणते तरी मोठे कारण असते, कारण की जे घडलंय, जे घडतंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी, ते तुझ्या चांगल्या भविष्यासाठी। तुझे भविष्य तुझ्या हातात आहे, कोणत्याही गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस। स्वामींचा खरं भक्त म्हणतोस ना स्वतःला, तर नक्कीच त्या गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस। एखादी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देत असते, एखादी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देत असते, त्या त्रासाला सुद्धा तू मात देऊन पुढे जाऊ शकतोस, त्या त्रासाला सुद्धा तू मात देऊन पुढे जाऊ शकतोस। आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायला लागेल, आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायला लागेल, कारण की जेव्हा आपल्याला स्वतःवरतीच आत्मविश्वास नसेल तर या आयुष्यावरती विश्वास ठेवून आणि त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून काय उपयोग आहे। आणि आज आपण नक्कीच म्हणतो की स्वामींची भक्ती मी बऱ्याच वेळापासून करतोय, आज स्वामींचे नामस्मरण, स्वामींचे नाव बऱ्याच वेळापासून घेतोय, आज कित्येक वर्ष झाली स्वामींची भक्ती करून, पण माझ्या आयुष्यामध्ये दुःख का, पण माझ्या आयुष्यामध्ये संकट का। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींकडून कधीच कोणत्या गोष्टीची अपेक्षा बाळगू नकोस, पण ज्या गोष्टीची तुझ्याकडे अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असशील ना, तर नक्कीच त्या अपेक्षा तू स्वतःसाठी पूर्ण करू शकतोस, कारण की तुझ्या चांगल्या गोष्टीमध्ये स्वामी तुला साथ देतीलच देतील आणि तुझ्या वाईट वेळेमध्ये स्वामी तुला मार्ग दाखवतील, पण त्या गोष्टी तुला कधी समजणार नाहीत, त्या गोष्टीची जाणीव कधी आपल्याला होणार नाही। एखादी महत्त्वाची गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घडून गेल्यानंतर स्वामींवरचा विश्वास हा अतूट बनतो। आज कित्येक स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास अतूट आहे, कारण की स्वामींनी ते चमत्कार स्वतः घडवलेले आहेत आणि भक्तांनी ते चमत्कार स्वतः अनुभवलेले आहेत। तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा चमत्कार घडणार, तुझे आयुष्य सुद्धा बदलणार। तुला जशा प्रकारे तुझे आयुष्य बदलायचे आहे तशा प्रकारे स्वामी तुला तुझ्या वाईट वेळेमध्ये मदत करणार, पण आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढ, कारण की हीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये तुला स्वामींना समजून घ्यायचं आहे, ज्या वेळेमध्ये तुला स्वामींच्या विचारांना स्वतःच्या आचरणात आणायचं आहे। म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ। डोळे बंद करून स्वामींचे नाव घे, प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील। बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस। या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे, या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही, आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील। तर ती चूक तुला सांगतो, चुकून दुर्लक्ष करू नकोस। या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा। आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान। जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस। खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील। देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील। आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही। या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका। जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा, परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही। कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही, तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही। आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे। कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका। या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत। आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे। स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग।
मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग, समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की आयुष्यामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला